नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस सर्वांना आनंददायी आरोग्यदायी जावोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत। तर मागील काही व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता, कमळगड्ड्याच्या माळेची जोपासना कशी करायची। जे फ्लॅट धारक लोक आहेत, ज्यांच्याकडे दमट हवामान दमट वातावरण असतं, त्यांची कमळगड्ड्याची माळ खराब होते, त्यांनी माळेची जोपासना कशी करायची आणि ती माळ वर्षानुवर्षे कशी टिकवायची, तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला। तर त्याखाली देखील त्या व्हिडिओ संदर्भात बऱ्याच ताईंनी हा प्रश्न विचारला होता की ह्या कमळगड्ड्याच्या माळेने महालक्ष्मीचा कोणता जप करायचा। तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत। तर कमळगड्ड्याची माळ ही कमळाचं फूल जे असतं त्याच्यामध्ये जो गड्डा असतो त्याच्या गड्ड्यापासून बनवलेली असते। तर रोज आपल्याला कमळाचं फूल महालक्ष्मीला प्रिय असलेलं वाहणं शक्य नाही, त्यामुळे आपल्याला दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये 108 कमळगड्ड्याची माळ उपलब्ध करून दिली जाते। त्यामध्ये 51 मण्यांची देखील आहे, पण शक्यतो 108 मण्यांचीच असावी, जी आपण श्रीयंत्रावरती अर्पण करणार आहोत, वाहणार आहोत। तर असं हे कमळगड्ड्याच्या माळेचं महत्त्व आहे। ह्यातील डिटेल माहिती आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेलीच आहे। तर ह्या माळेने कोणता जप करावा हा आपला प्रश्न होता। तर ह्या माळेने आपण महालक्ष्मी मंत्र त्यासोबत 99 मंत्राचा जप करायचा आहे। तर तो जप करताना समजा 108 मण्यांची माळ असेल तर ती एकदम अशी लांब येते, म्हणजे उंच येते। तर जप करताना ती माळ अंगावरती घ्यायची नाही किंवा खाली जमिनीवरती देखील टेकवू द्यायची नाही बरं का। हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे। तर ही माळ जप करताना खाली ताट प्लेट किंवा आपलं जे देवाचं भांडे असतात त्यापैकी कोणतंही एखादं प्लेट घ्यायचं आणि ते प्लेटमध्ये ती माळ ठेवून ह्या पद्धतीने जप करायचा। अंगठ्याच्या शेजारचं बोट लागू द्यायचं नाही जप करताना। अंगठा आणि त्याचबरोबर अंगठ्याच्या शेजारचं बोट सोडून राहिलेल्या 3 बोटांनी जप करायचा आहे। आणि पूर्ण माळ झाल्यानंतर परत अशी माळ फिरवून घ्यायची आणि नंतर पुढचा जप करायचा आहे आणि ह्या पद्धतीने ताटामध्ये माळ ठेवायची आहे। तर ह्या माळेने आपण महालक्ष्मीचा मंत्र त्याचसोबत 99 मंत्र हा एक माळ पूर्ण किंवा 11 वेळेस किंवा जमेल तसं, जसं तुमचा संकल्प आहे त्या पद्धतीने करू शकतो। पण पूर्ण माळ झाल्यानंतर माळ फिरवून घ्यायची गुरुच्या मण्यापर्यंत आल्यानंतर आणि परत जप चालू करायचा। तर मंत्र हा जो महत्त्वाचा मंत्र आहे, ओम श्री ह्रीं श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री महालक्ष्मीय नमः, हा महालक्ष्मीचा मंत्र कमळगड्ड्याच्या माळेने जप करायचा आहे। ही सेवा नित्य सेवामध्ये आहे, त्यामुळे कमळगड्ड्याच्या माळेने कोणता जप करायचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न होता। त्यामुळे हा केलेला व्हिडिओ आहे। आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा। आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर मग केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते। नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, कृतज्ञता। श्री स्वामी समर्थ।